आज धर्मवीर आनंदगीर साहेब यांची जे पुण्यतिथी आहे या निमित्त शिवसेना शाखा सत्ताच्या वतीने जो आयोजित केलेला शासकीय दाखले आणि जे दैनंदिन जीवनामध्ये शालेय मुलांना रहिवाशांना लागणारे आवश्यक असे कागदपत्र दस्तावेज लागतात, जे काही आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, वोटिंग कार्ड लागतं, आयुष्यमान कार्ड आहे, उत्पन्नाचा दाखला आहे, रहिवासी दाखला आहे, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या शासन आपल्या दारी या योजनेचा आम्ही लाभ घेत सन्माननीय आमच्या विभागाचे लाडके विभाग प्रमुख स्थानिक आमचे गोरगरिबाचे आमदार सन्माननीय प्रकाश सुरे यांच्या मार्गदर्शनानुसार शिवसेना शाखा 27च्या वतीने आज हे कॅम्प आयोजित केले। या कॅम्पमध्ये चांगल्या प्रकारे आम्हाला इथं माढा लोखंडवाला या विभागामध्ये चांगल्या प्रकारे जनतेने प्रतिसाद दिलेला आहे, त्याबद्दल सर्व जनतेचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो। किती लोक आहेत, किती लोक येणार? आम्हाला खूप अशी खात्री आहे की हे जे दाखले तात्काळ कोणी असे मिळवून देत नाहीत, त्यांनासाठी खूप लोकांना सरकार दरबारी फिरावं लागतं, तरीही मिळत नाहीत। परंतु शिंदेसाहेबच्या निर्णय घेतल्यामुळं आमदार प्रकाश सुरे यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी ती टीम दिलेली आहे शासनातर्फे, त्यामुळं जनतेला लगेचच तुम्हाला ते पेपर सबमिट केल्यानंतर जे लिगली पेपरचे डॉक्युमेंट जमा केल्यानंतर या जागच्या जागे तुम्हाला हे उत्पन्न दाखला काढला जाईल आणि रहिवासी दाखला पण दिला जाईल आणि जे काही त्यांना लागणार त्यांना डॉक्युमेंट दिले तर आम्ही तत्काळ त्यांना दाखले आणि कार्ड बनवून देणार। असं आहे की शाखा क्रमांक 27 मध्ये शाखा प्रमुख कल्लू बर्मे आणि मॅडम आणि शाखा प्रमुख मॅडम चांगलं काम करतायत। आज मी 3 वर्षापासून बघतोय की इथे 27 नंबर शाखेमध्ये एकदम चांगलं काम चालू आहे। म्हणजे साहेबांनी जे आम्हाला एक मूलमंत्र दिलेला आहे 80% समाजकारण आणि 20% राजकारण, त्याच्या पलीकडे जाऊन हे लोक काम करतायत। म्हणजे 100% समाजकारण इथे चालू आहे, आपण राजकारण करत नाही। एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला जे आता त्यांची कामाची पद्धत आणि त्यांची कामाची स्पीड बघून आम्ही पण त्यांना इन्स्पायर करतोय आणि कामाला लागलोय। पुढे इलेक्शन आहे, तुम्हाला दिसणारच की हा जो आमचा बालेकिल्ला आहे इथे उमेदवार पण आमचाच असणार आणि आम्ही निवडून पण येणार। सन्माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पक्षमुख्य नेते पक्षाचे सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमच्या मागाठाणा विधानसभेचे सन्माननीय गोरगरिबांचे सन्माननीय आमदार प्रकाशदादा सुर्वे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे शाखा प्रमुख 27चे कलुवर्मे साहेब, आमच्या महिला शाखा प्रमुख कदमताई आणि सर्व पदाधिकारी ही आज बोलताना एक कॅम्प लावण्याचा उद्देश सर्वसामान्य माणसांना जो त्रास होतो आणि ते लवकरात लवकर आधार कार्ड असू दे, पॅन कार्ड असू दे, उत्पन्नाचा दाखला असू दे, आयुष्यमान कार्ड असू दे, या जो शासकीय योजना आहेत माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे शासन आपल्या दारी, त्याचप्रमाणे शाखा प्रमुख साहेबांनी हा प्रयत्न केला आहे। प्रकाशदादा आमदार साहेबांच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसांना हे कार्ड मिळालं पाहिजे आणि जास्त वेळ वाट न बघता सर्व प्रकारचे अधिकारी इथे आणून लगेच जागेवर हे कार्ड वगैरे वितरण केले जात आहे। महाराष्ट्र आपले उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून आपले गोरगरिबांचे आमदार प्रकाशदादा सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखालून आमच्या वॉर्ड नंबर 27 मध्ये लोखंडवाला कॉम्प्लेक्स लोखंडवाला 1, 2, 3 याच्यामध्ये आम्ही शिबिर लावलेलं आहे। याच्यामध्ये पॅन कार्ड, वोटिंग कार्ड, आयुष्यमान कार्ड आणि उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला हे दाखले देण्याचं काम ह्या माध्यमातून आम्ही सर्व जनतेला करत आहोत। प्रसिद्धास इकडे सर्व जनतेसाठी सदैव आमचे आमदार प्रकाशदादा सुर्वे हे नेहमीच तत्पर असतात आणि वॉर्ड नंबर 27 मधून हे कार्य नेहमी सतत चालू असते आमच्या माध्यमातून। तर हे जनतेसाठी चांगले सुविधा पुरवणे हे आमचं काम आहे।